इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना काल मध्यरात्रीच्या दरम्यान एक फोन आला आणि त्यांना धमकी देण्यात आलेली आहे. वारंवार अशा धमक्या इंद्रजित सावंतांना यापूर्वी देखील आलेल्या आहेत. मात्र या धमकीमागचं कारण काय हे देखील आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी इंद्रजित सावंत स्वतः सर आहेत. आपण सर, नेमकं काल काय झालं नेमकं रात्री 12:02 मला व्हॉट्सअपला पहिल्यांदा एका व्यक्तीचा कॉल आला. तर मध्ये प्रोफाईल चेक केल्यावर लक्षात आलं की डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाचा व्यक्ती कोणतर आहे. आणि लगेचच मला परत माझ्या मोबाईलवर कॉल आला. त्या व्यक्तीचं संभाषण मला बरोबर वाटलं नाही, आक्षेपार्ह वाटलं, म्हणून मी कॉल रेकॉर्डला लावला, कारण कधी मी रेकॉर्ड करत नाही. आणि त्यानंतर मग शिवाजी महाराजांच्या मी जे काही इतिहास सांगतो आहे, संभाजी महाराजांचा इतिहास सांगतो आहे, तो तुम्ही पुरंदरेंचा इतिहास का सांगत नाही, पेंढारकरांचा इतिहास का सांगत नाही, जेम्स लेननं जे काय लिहिलं ते का सांगत नाही, अशी अद्वा जी वक्तव्य होती ती आपण बघितली समाज माध्यमात. मी ती टाकलेलं आहे सगळे रेकॉर्डिंग. ते तिनं केलं. मी ते पहिला फोन कट केल्यानंतर परत दुसरा फोन कट केल्यानंतर तिसरा फोन मात्र मी उचलला नाही. आणि माझं मत झालं त्यावेळेला लगेच की ही जी काही गोष्ट आहे ती समाजासमोर आली पाहिजे. कारण महाराष्ट्रातला एक व्यक्ती तो कोणी असेल की तो शिवाजी महाराजांच्या बाबतीत, संभाजी महाराजांच्या बाबतीत आणि आत्ता असणाऱ्या सत्तेच्या बाबतीत काय विचार करतो आहे, काय उन्माद त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे, हे समाजासमोर जावं, याच्यासाठी मी ते समाज माध्यमात टाकलं. ही व्यक्ती नेमकी कोण होती, काय तिचा आपण ट्रस्ट केलं? त्याचं नावच मी फोनवर विचारलं, त्याने नावच सांगितलं मला. प्रशांत कोरटकर नावाचं व्यक्ती, डॉक्टर प्रशांत कोरटकर, त्यांनी नावच सांगितलं. त्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा आहे. कुणाच्या संदर्भात ही व्यक्ती असू शकते? तुम्ही जेव्हा छावा चित्रपटातला जो तुमची भूमिका मांडली, या छावा चित्रपटाच्या भूमिकांच्या अनुषंगानेच हा फोन तुम्हाला धमकीचा आलेला आहे. ह्याच्यापूर्वी देखील तुम्हाला फोन येतात अभ्यासक म्हणून माहिती विचारण्यासाठी. या व्यक्तीचा हेतू काय होता नेमका? नाही, ते आपल्याला घाबरवणं हा हेतू होता त्याचा, की तू जर असं केलं नाहीस तर असं करू तसं करू, भीती घालणं ही चाल आहे त्यांची. आणि त्यांनी काही उदाहरणं सेट करून ठेवलेत दाभोळकर पानसरेंची. त्यामुळे त्याला वाटलं असेल की हा व्यक्ती घाबरेल आणि म्हणून त्यानं तशा पद्धतीनं कॉल केला होता. एवढंच मला असं वाटतं, घाबरवणं. आपण काही घाबरत नाही, सगळ्या जगाला माहीत आहे जे सत्य आहे ते आपण सांगत राहणार. यापूर्वी पुरोगामीमधले असतील आपले चळवळीतले जे नेते होते, गोविंद पानसरे असतील किंवा अन्य असतील, यांना देखील पूर्वी धमकी आलेत. असे बरेच आपल्याकडे धमकीचे आले, तरी देखील त्यांनी कधी असे त्यांचं जे कार्य आहे ते कधी थांबवलं नाही. इतिहास अभ्यासक म्हणून आपण इथनं पुढचं कार्य आपलं कसं राहणार? जे सत्य इतिहास आहे, जो संदर्भासहचा इतिहास आहे, तो लोकांना सांगत राहणं एक अभ्यासक म्हणून माझं काम आहे. आणि ते कायमपणे अव्याहतपणे चालू राहणार. प्रशांत कोरटकर नाव त्यांचं काहीतरी ऐकलं तुमच्या. ही व्यक्ती कुणाच्या संदर्भात, म्हणजे कुणाच्या संपर्कात असते? ही नागपूरची आहे असं समजलं जातं आहे. कुणाच्या संपर्कात आहे? का त्यांना हेतुपूर्वक त्यांना असं बोलायला लावलं? आता त्याचा सगळा तपास करावा लागेल. प्रोफाईल चेक केल्यानंतर काही प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात तो व्यक्ती आहे असं दिसतं आहे सगळं. आणि त्यामुळं ते सगळं तपासून घ्यावं लागेल की तो कुणाच्या संपर्कात. आता नागपूरचा आहे म्हटल्यानंतर अमृत काळातला आहे सगळा विषय. त्यामुळं त्यांच्या संपर्कातलं दिसतं तो व्यक्ती. कारण ते ज्या पद्धतीनं दिसतंय प्रोफाईलवर अत्यंत महनीय व्यक्तींच्याबद्दल बरोबर तो आहे. त्यातल्या काही व्यक्तींनी शिवाजी महाराज आणि यांच्याबद्दलसुद्धा तारे तोडलेले होते, आपल्या महापुरुषांच्याबद्दल. अशा व्यक्तींच्या बरोबरचा तो आहे. त्यामुळे त्याची विचारधारा स्पष्ट दिसते. एक ब्राह्मणी गंड त्याच्या मनात आहे, वर्णश्रेष्ठत्वाचा गंड आहे, आणि अशा समूहामध्ये राहणारा तो व्यक्ती दिसतोय. कालचा जो फोन तुम्हाला आला, जे रेकॉर्डिंग तुम्ही केलं, त्या रेकॉर्डिंगमध्ये असं दिसतंय की ब्राह्मण द्वेष, मुख्यमंत्रीचं आपलं हे सरकार आहे, जो का असा काय संदर्भ येत होता. हा संदर्भ त्याने का घेतला असावा? तो काही समूहाला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या की आता आपली सत्ता आलेली आहे, आणि त्यामुळे त्याने तो संदर्भ घेतला असावा तसा, की एक आणि तशी कृतीसुद्धा करताना दिसते आपल्याला. आपण जर चौफेर डोळस नजर फिरवली सगळ्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय आणि प्रशासकीय ह्याच्यात, तर एक त्या विशिष्ट विचारधारेतल्या लोकांना जे प्रमोट करणं असेल किंवा हे असेल, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपली सत्ता आलेली आहे आता. म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात जो गंड निर्माण झालेला होता पेशवाईमध्ये, तसंच एक गंड
एक उन्माद आता निर्माण झालेला आहे असं या वक्तव्यावरनं मला वाटतं. असं कुठं वाटतं तुम्हाला की शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, संभाजी महाराजांचा इतिहास असेल, तुम्ही जो काय मांडताय त्याला कुठंतरी विरोध करून दुसऱ्याच हे म्हणजे त्यातून त्यांना त्यात काय निर्माण करायचा आहे वेगळा इतिहास? खरं तर चुकीचाच इतिहास शंभूराजांचा आत्तापर्यंत सांगितला गेला ना. संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं रंगवलं गेलेलं होतं ते कुणी रंगवलेलं होतं, त्याच्यामध्ये प्राबल्य असं रंगवण्यामध्ये प्राबल्य कुणाचं होतं आणि ते शंभूराजांनाच का रंगवलं गेलं हे मी वारंवार अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं चुकीचा इतिहास पुन्हा एकदा लोकांसमोर आणायचा प्रयत्न करणं हा एका विशिष्ट विचारधारेचा प्रयत्न आहे. आणि त्याला पण आता इतकी ताकदवर मंडळी झालेली आहेत समाज माध्यमातली की ती थांबणार आहे हे सगळं. शेवटचा प्रश्न, जो आपल्याला धमकीचा जो फोन आला आहे याबद्दल आपण काय कारवाई करणार, दाद मागणार आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे असेल किंवा डिव्हिजनला आपण काय कंप्लीट करणार याबद्दल? ते माझ्या स्वतःच्या धमकीबद्दल काय मी दाद वगैरे मागायला कुठं जाणार नाही आहे. मी सक्षम आहे त्याच्याबद्दल सांभाळून घ्यायला. पण शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि इतिहासाबद्दल आणि मराठा समाजाबद्दल जी वक्तव्य केलेत त्याच्यावर कारवाई व्हावी याच्यासाठी मी आग्रही आहे. हे होते इंद्रजित सावंत यांना काल मध्यरात्रीच्या दरम्यान फोन आला. प्रशांत कोलटकर नावाचे जे नागपूरचे ग्रस्त आहेत त्यांनी फोन करून त्यांना धमकी दिलेली आहे. खरा इतिहास तुम्ही सांगत नाही आणि वेगळाच इतिहास तुम्ही लोकांच्यासमोर माध्यमांच्या समोर सांगताय, याबाबत त्यांना काल धमकी आलेली आहे. मात्र त्यांची आता सध्या भूमिका आहे की इथून पुढे मी जो इतिहास आहे तो सांगत राहीन. मला धमकी आली याच्याबद्दल मी कोणती तक्रार नाही केली तरी देखील ज्यांनी शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य कायम बोलतात त्यांच्यावर मात्र मी कारवाई करणार म्हणजे त्यांची मागणी केलेली आहे. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.